नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण इयत्ता 8वीच्या वर्गासाठीचे व्हिडिओ बनवत आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपला इंडायसेस अँड क्यूब रूट मधलं लेक्चर नंबर 3 आणि आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 3.2। या आधीचे जर लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघून घेऊ शकता। त्याच पद्धतीने आपला सेकंड लेसन ही शिकून झालेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघून घेऊ शकता। तर मग चला स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 3.2। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या आलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तुमच्या मित्रांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या या व्हिडिओची मदत होईल। तर मग चला स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 3.2। आता प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये आपण काय बघितलं होतं तर रूट बघितले होते। रूट ऑफ इंडायसेस फॉर्म मध्ये राईट करायचे होते। आता आपल्याला काय दिलेले आहे तर पॉवर ही दिलेली आहे आणि रूट पण दिलेले आहे आणि ते आपल्याला इंडायसेस फॉर्म मध्ये दिलेले आहे, ते आपल्याला वर्ड्स मध्ये राईट करायचे आहे। तर बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल असं आपल्याला सांगितलेलं आहे। आता फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते काय सांगितलेलं आहे बघा, 45 raised to 4/5 दिलेले आहे। आता जो 4 असतो म्हणजे वरच्या साईडला असतो तो म्हणजे काय असतो आपली पॉवर। पॉवर म्हणजे बघा, जर 2 raised to 3 असेल म्हणजे 2 ची 3 ही काय झाली आपली पॉवर झाली, आणि ते जर अपॉन मध्ये आपण 3 घेतले तर ते काय असणार आहे, अपॉन मधले 3 हे काय असणार आहे क्यूब रूट असणार आहे। म्हणजे दुसरं एखादं एक्झाम्पल बघा, 2 raised to 3/4 म्हणजे 3 जी असणार आहे ती काय असणार आहे आपली पॉवर असणार आहे, आणि जे खालच्या साईडचं असतं ते काय असतं आपलं रूट्स असतात। ठीक आहे, तेच आपल्याला इथं काय करायचं तर वर्ड्स मध्ये राईट करायचे आहेत। तर मग चला स्टार्ट करू। फर्स्ट काय दिलेलं आहे बघा, 45 raised to 4/5। आता जो फर्स्ट टेबल आहे त्यामध्ये बघा पॉवर ऑफ द रूट म्हणजे फर्स्ट काय करणार आहे आपण स्टार्ट फ्रॉम पॉवर पासून करणार आहे। तर इथं बघा पॉवर किती आहे इथं आपली 4th, म्हणजे लिहिताना आपण काय लिहिणार आहे इथं 4th पॉवर ऑफ रूट कुठला आहे इथं तर 5 आहे, म्हणजे तिथे येताना काय येणार आहे आपलं 5th रूट ऑफ नंबर काय आहे आपला तर 45, म्हणजे तिथे येताना येणार आहे 45। ठीक आहे, आता जे नेक्स्ट टेबल आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं तर रूट फर्स्ट राईट करायचे आणि पॉवर नंतर राईट करायचे। म्हणजे पॉवर म्हणजे रूट काय होती आपली बघा 5th रूट, म्हणजे लिहिताना आपण काय लिहिणार आहे 5th रूट ऑफ पॉवर काय होती 4, 4th पॉवर ऑफ काय आहे नंबर आपला 45, म्हणून इथे येणार आहे आपला 45। ठीक आहे, नेक्स्ट नंबर आहे आपला 81 raised to 6/7। 6 आपली पॉवर आहे आणि 7 आपला रूट आहे, म्हणजेच लिहिताना आपण काय लिहिणार आहे बघा, पॉवर किती होती आपली तर 6th पॉवर ऑफ रूट काय आहे आपला तर 7th रूट आहे, 7th रूट ऑफ नंबर काय आहे आपला 81, म्हणून येणार आहे इथं 81। ह्याच्या पूर्ण अपोजिट म्हणजे रूट आधी घ्यायचे नंतर पॉवर घ्यायचे, म्हणजे तिथे येताना काय येणार आहे 7th रूट ऑफ पॉवर किती आहे आपली 6th पॉवर ऑफ काय आहे नंबर 81। फोर्थ वन एक्झाम्पल बघा, आपण फर्स्ट वन एक्झाम्पल बुक मध्ये सॉल्व्ह करून दिलेले असल्यामुळे ते इथं लिहिलेलं नाहीये, डायरेक्ट आपण सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ एक्झाम्पल घेतलेले आहेत। आता इथे बघा 100 raised to 4/100 आहे, म्हणजे 4 हे काय आपली पॉवर आहे, म्हणजे 4th पॉवर ऑफ रूट काय आपला 100th रूट ऑफ काय आहे नंबर 100। ठीक आहे, त्याच्या अपोज म्हणजे फर्स्ट काय येणार आहे आपले 100th रूट्स ऑफ काय पॉवर काय आपली तर 4th पॉवर ऑफ नंबर काय आपला 100। ठीक आहे, आणि लास्ट वन एक्झाम्पल आहे आपलं 21 raised to 3/7। आता 3 ही पॉवर आहे आणि 7 हा आपला काय आहे तर रूट्स आहेत, म्हणजे लिहिताना काय लिहिणार आहे आपले तर थर्ड पॉवर ऑफ रूट किती आहे आपली 7th रूट ऑफ काय असणार आहे इथं 7th रूट्स ऑफ 21 हा आपला इंडायसेस, म्हणजे ए किती आपला 21 म्हणून 21 राईट केलेलं आहे। आता आपण उलट्या भाषेत लिहिणार आहे, म्हणजे तिथे येणार आहे आपलं 7th रूट्स ऑफ काय असणार आहे थर्ड पॉवर
ऑफ 21. हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. आता आपण बघतोय सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघतोय आपण. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. रॅशनल इंडायसेस मध्ये आपल्याला राईट करायचे आहेत. आता इथे बघा फर्स्ट दिलेलं आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121 दिलेलं आहे. ठीक आहे. आता स्क्वेअर रूट दिलेलं आहे. स्क्वेअर रूट म्हणजे काय असणार आहे 1/2. फिफ्थ पॉवर, पॉवर म्हणजे 5/2 आले. म्हणजे जो नंबर दिलेला आहे तो फर्स्ट आपण काय करणार आहे खालच्या साईडला लिहून घेणार आहे, म्हणजे 121. स्क्वेअर रूट म्हणजे काय असतं अपॉन मध्ये 2 असणार आहे. आणि फिफ्थ पॉवर, पॉवर म्हणजे काय असते आपली रेस, म्हणजे 121 रेस टू 5/2 हे आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघा क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ 324. आता लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण थर्ड रूट लिहिले, त्याच्याऐवजी तुम्ही क्यूब ऑफ असं लिहिलं तरीही चालतं. तर आता इथे बघा क्यूब ऑफ फोर्थ रूट दिलेले, म्हणजे रूट देताना काय दिलेला आहे, नंबर दिलेला काय आपला, तर 324 आहे. तर इथं दिलेला रूट किती आहे, तर 4 आहे, म्हणजे 4 खाली येणार आहे. आणि क्यूब जो आहे तो म्हणजे पॉवर मध्ये आहे, म्हणजे 3/4 येणार आहे. 324 रेस टू 3/4 हे याचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264 सांगितलेले. आता इथं बघा 264 हा तर नंबर आहे आपला, बरोबर आहे. स्क्वेअर ऑफ म्हणजे काय असणार आहे, स्क्वेअर म्हणजे रेस टू पॉवर किती असणार आहे तुमची 2 असणार आहे. आणि फिफ्थ रूट म्हणजे अपॉन मध्ये किती असणार आहे याचे 5 असणार आहे. ठीक आहे. फोर्थ वन बघा आता, क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. सगळं इथं क्यूब क्यूब क्यूबच दिलेलं आहे, त्याच्यामुळे इथं काय येईल बघा, अपॉन मधला जो नंबर आहे तो 3 असणार आहे. रेस टू पॉवर काय असणार आहे क्यूब, आणि रूट काय आहे तर 3 आहे, म्हणजे 3 रेस टू 3/3 असंही लिहू शकता, किंवा 3 रेस टू 1 म्हणजेच डायरेक्टली 3 नुसतं राईट करू शकता. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबायला तर अजिबात विसरू नका, जेणेकरून काय होईल, आपले नवीन आलेल्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू.